अधिक मास विशेष बनवूयात छान असे आपण पुरणाचे धोंडे। त्यासाठी आपण छान असं पुरणाची डाळ शिजवून घेतलेली आहे। डाळीला छान वाटून घेतलेलं आहे। आता आपण पुरण छान परतून घेऊयात। कढईमध्ये छान पुरणाला परतून घेऊयात। एक आटवा आपण पुरण घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण साखर घेतलेली आहे। आता विलायचीची पूड टाकून छान घेऊयात। पुरण मिक्स करून छान असं कढईला आपलं पुरण चिटकलं नाही की असं समजायचं आपलं पुरण छान शिजलेलं आहे। आता आपण ताटामध्ये पुरण काढून घेतलेलं आहे। आता एक एक करून आपण गोळे करून घेऊयात आणि पुरण घेऊयात गोळ्यांमध्ये भरून आणि छान धोंडे घेऊयात बंद करून। असे छान आपण घेऊयात धोंड्यांना बंद करून आणि मस्त असे त्यापासून आपण छान असे बनवूयात धोंडे। आता तेल ठेवूयात। तेल छान गरम आहे आपलं। आता आपण मस्त एक एक करून धोंडे घेऊयात तळून। एकदम मस्त असे अधिक मास विशेष एकदम छान असे आपले धोंडे झालेले आहेत तयार। धोंड्यांची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक शेअर सबस्क्राईब करा।